कोण हवंय? हे काय अजून मैफिलीची तयारी झाली नाही? मैफिल? अहो कोण हवंय कोण तुम्हाला? अहो तीच आपली माया बाजारची मशहूर तवायफ राधाबाई. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. इथं राधाबाई वगैरे कुणी राहत नाही. जा. तुमचा गोड गैरसमज झालेला दिसतोय मावशी. तुमची भावी सून राधा हीच मशहूर तवायफ राधाबाई. राधा? शक्य नाही. तुम्ही खोटं बोलताय. मी खोटं बोलत असेल ना तर तुमच्या चंद्याला विचारा. ज्यानं हजारो दिलांची धडकण असणाऱ्या त्या नाचणारीला तुमची भावी सून बनवली आहे. शक्य नाही. माझी राधा तशी नाहीये. मावशी तुमच्यासारख्या सरळ जीवन जगणाऱ्या बाईला मी खोटं कशाला बोलू? तुमची पण कमाल झाली आहे मावशी. आपण चप्पल काढून देवळात जातो, तुम्ही चपलेला थेट देवारात बसव. येतो मी. आई आई मी बघा तुमच्यासाठी नवीन साडी आणली. हा रंग अगदी तुम्हाला शोभून दिसेल. आई उद्या तुम्ही ही साडी नेसाल ना तेव्हा आपण महालक्ष्मीच्या देवळात जाऊया. आई कोठीवर नाचून दौलत जादा म्हणून आशिक यारांनी फेकलेल्या पैशातून आणलेली ही साडी नकोय मला राधाबाई. का? राधाबाई म्हटल्यावर आश्चर्य वाटलं? राधा या नावाला कलंक फासलास की ग? मोठी जादूगारी निघालीस. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलाला आपल्या जाळ्यात ओढायची? तुला काय वाटलं चंदूवर खोटं प्रेम करून त्याला नाच गाण्यात भुलवून तू तीव्रता म्हणून जगू शकशील? तुझा असली चेहरा आज माझ्या चांगला लक्षात आलाय. पैशासाठी लोकांना भुलवून कोठीवर नाचणारी राधाबाई आहेस तू. तुझ्यासारख्या बाजार बसवीला माझ्या घरात जागा नाही, समजलं? चालते हो इथून. निघून जा माझ्या नजरेसमोरून. जा म्हणते ना. चालते हो इथून. जा. माझं ऐकून तर घे माई. तू समजतेस तसलं काय नाहीये ग. तू मला सुनेचं तोंड पाहायचं म्हणून सांगितलंस. मी त्या मुलीकडे गेलो होतो पण तिने मला झिडकार. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता ग माई. माझ्याकडे औषधाला सुद्धा पैसे नव्हते. चंदूशेठ हा हारमुडा आणि आईचं औषध घेऊन या. नको राधाबाई, याची काही गरज नाहीये. मी करतो काहीतरी व्यवस्था. तुला माहितीये एकदा ती जायला निघाली होती. राधा कुठे निघालीस? मला जाऊ द्या. अगं पण कृपा करून मला अडवू नका. अगं पण माईने मला विचारलं तर मी काय उत्तर देऊ? हे बरं राधा, मी तुला अडवत नाहीये पण तू निदान माईना सांग आणि मग जा. मी जाते हे मी आईनं नाही सांगू शकणार. तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. उद्या मी कोण आहे हे आईनं कळलं तर त्यांना काय वाटेल याचा विचार केलाय तुम्ही? नाही, मी आईंची आणखी फसवणूक नाही करू शकत. प्लीज मला जाऊ द्या. राधा मी तुझ्यासमोर हात जोडतो. अगं तुझ्यामुळेच तर माईची तब्येत सुधारली ना. आणि अशा परिस्थितीत तू गेलीस तर? तू काही काळजी करू नकोस. मी माईना सगळं समजावून सांगेन. सगळं काही व्यवस्थित होईल. माझ्यावर विश्वास ठेव. तुळस किती शोभिवंत वाटली तरी तिला देवाऱ्यात नाही बसवत. तिला बाहेरच राहावं लागतं. राधा आई उठले वाटतं.
थांब राधा. थांबाई, आत येऊ नका. हा हा बाजार आहे, देऊळ नाही. मी तुला तेच सांगायला आले राधा. तुझी जागा देवळात आहे, या बाजारात नाही. माणसाचं पावित्र्य त्याच्या देहावर नसून त्याच्या मनावर अवलंबून असतं, हे आम्हाला फार उशिरा कळलं. अगं, किती थोड्या दिवसात तू आमचं पूर्ण जीवन व्यापून टाकलंस. राधा, मी न्यायला आले. आई, बाईसाहेब, आजपर्यंत मी फक्त देवदेवतांची नावं ऐकली होती. आज प्रथमच दर्शन घेते. अहो मावशी, मला एवढा मोठेपणा देऊ नका. अहो, माणसाला माणूस म्हणून जगता आलं ना तरी खूप झालं. ही माणुसकी आमच्या राधा. राधा, अगं, माणसाने इतकं चांगलं असू नये, समोरच्या माणसाला स्वतःचीच लाज वाटेल. आई, मावशी, जाते मी. ये. निमा, ए निमा, कशाला शंका करतोस माझ्या नावानं? या पाकिटातले पैसे काय झालेत? मला काय विचारतोस? जुगारात उधाळायला मी गेलेलो ते क्लब मध्ये. शहाणपणा करू नकोस, थोमार फाडून ठेवीन. मला पैसे हवेत. कशाला हवेत तुला पैसे? पत्ते खेळायला. माझ्याकडे पैसे नाहीयेत. अच्छा, तुझ्याकडे पैसे नाहीयेत? हो. अरे, हा बंगला, ही कंपनी ऐश्वर्य मिळवण्यासाठी म्हणून माईल आणि चंदूला घराबाहेर काढलं ना. प्रत्यक्ष माईचा अपमान करून मी तुला या वैभवाच्या राशीवर बसवलं, आणि तू मला सांगतेस पैसे नाहीयेत म्हणून? आई ग, आता आईची आठवण होतीये. मग मला किती होत असेल? हे बघ, माझा हार मला परत दे. मिळणार नाही. चंदून हा हार चोरला असं समज. माईसाहेब, आमचे 4 महिन्याचे पगार मिळाले नाहीयेत. आमची बायका पोरं उपाशी मरतायत. तुम्ही जरा लक्ष घाला. माईसाहेब, तुम्ही लक्ष नाही घातलं तर कंपनी बंद पाडायची वेळ आहे. त्याआधी काहीतरी करा. बाईसाहेब, तुम्ही आणि अप्पासाहेबांनी किती परिश्रमांनी कंपनी उभी केली. आम्हा कामगारांना आपलेपणानं जपलं, आणि आता प्रभाकर साहेब ती कंपनीची जागा विकायला निघाला. नाही, मी मुळीच होऊ देणार नाही. प्रभाकरचा कंपनीची जागा विकण्याचा डाव मी उधळून टाकेन. तुम्ही निर्धास्त असा. तुमचे थकलेले पगार तुम्हाला मिळतील. तुमच्या बायका पोरांना मी मुळीच उपाशी राहू देणार नाही. चंदू, आपल्याला याचा सोक्षमोक्ष आता लावायलाच हवा. बोल, कंपनीची जागा विकायला निघाला होतास? तुझ्यामुळे माझ्या आईला घर सोडावं लागलं. माझ्यावर चोरीचा आळ आला होता. चंदू, चाकू याच्यावर सह्या कर. काय? हा बंगला आणि कंपनी आता तुमच्या दोघांच्या नावावर राहिलेली नाही. प्रश्न विचारू नको, सही कर. करतो. काय बघताय? काय चालतं का? चल. माई, आम्ही चुकलो, आम्हाला माफ कर ग. प्लीज माई. माई, ठीक आहे. थांबा, प्लीज प्लीज थांबा. राधा, आई, आई,
झालं गेलं विसरून जा. तुम्ही माझ्यासारखीचा देखील उद्धार केलात आणि आणि स्वतःच्या मुलांना माफ नाही करणार. राधा, माफ त्यांना करायचं असतं ज्यांना केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो. अगं, पैशाच्या मोहापायी त्याने आईची पर्वा केली नाही. जाऊ दे त्यांना. आई, एकदा माफ करा, फक्त एकदाच, माझ्यासाठी. माई, माफ कर ग आम्हाला. माया, मला माफ बाई. कर. आम्ही चुकलो. आम्ही चुकलो ग.